नमस्कार. मी समीक्षा श्रीरंग धनावडे. विषय संगणक परिचालन F10. त्यातील घटक फोरम्स आज आपण पाहणार आहोत. फोरम्स म्हणजे एक असे व्यासपीठ जिथे आपण ऑनलाईन चर्चा करतो. यामध्ये एक परिचय. ऑनलाईन चर्चा म्हणजे प्रामुख्याने सुलभ चर्चा करण्यासाठी वापरले जाणारे एक माध्यम. यामध्ये जो व्यक्ती, विद्यार्थी, शिक्षक याचा वापर करतो तो यामध्ये त्याचे विचार मांडतो, प्रश्न विचारतो. या चर्चेमधून विचारांची देवाणघेवाण होते. 2. संकल्पनांचे स्पष्टीकरण. यामध्ये विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना समजत नाहीत ते त्या ऑनलाईनरित्या समजून घेऊ शकतात. उदाहरणार्थ, शाळेत प्रत्येक विद्यार्थी असंख्य विद्यार्थी असतात. एका वर्गात 80-90 पट असतो. त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट समजतेच असे नाही, किंवा प्रत्येक विद्यार्थी त्याची समस्या शिक्षकांपर्यंत मांडू शकत नाही. त्यामुळे ते विद्यार्थी ऑनलाईन चर्चेचा वापर करतात. यामध्ये ते आपल्या समस्या ऑनलाईन टाकू शकतात व त्यांना अनेक प्रकारे त्यांचे उत्तर मिळत असते. 3. नेटवर्क अँड कम्युनिटी. यामध्ये ज्यावेळी आपण ऑनलाईन चर्चेचा वापर करतो त्यावेळी जगभरातील अनेक व्यक्तींपर्यंत आपण पोहोचू शकतो व त्यांचे योग्य व चांगले मार्गदर्शन आपल्याला मिळते. त्यामुळे जगभरातील विविध माहिती ही आपण घरी बसल्या मिळवू शकतो. उदाहरणार्थ, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून आपण दूरपर्यंतच्या लोकांपर्यंत संपर्क साधू शकतो. त्यानंतर 4. संसाधन सामायिकरण. यामध्ये विद्यार्थी जेव्हा आपली समस्या ऑनलाईन टाकतो त्यावेळेस त्याने टाकलेली ऑनलाईन समस्येचे एकच उत्तर नाही मिळत, तर अनेक प्रकारे त्याला उत्तर मिळत असते. त्यात तो अनेकदा व्हिडिओ पाहून उत्तरे शोधतो. जोपर्यंत त्याला तो समजत नाही, स्पष्ट होत नाही, तोपर्यंत तो पुन्हा व्हिडिओ पाहत असतो. शैक्षणिक सहाय्यासाठी ऑनलाईन चर्चा मंचाचा वापर. यामध्ये ऑनलाईन फोरमचा वापर आपण आपल्या अभ्यासक्रमात कसा करू शकतो? मित्रांमध्ये ग्रुपवरून अभ्यास करणे. ज्यावेळी आपण आपल्या मित्रांमध्ये चर्चा करतो त्यावेळी त्यांना प्रश्न विचारताना आपण लाजत नाही आणि त्यांना सांगितलेल्या गोष्टीही लवकर आपल्याला समजतात. किंवा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिक्षकांना तास घेणे जमत नाही तर ते ऑनलाईन चर्चेचा वापर करतात. उदाहरणार्थ, लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नव्हते. त्यावेळी ते ऑनलाईनचा वापर करत होते. शिक्षक व विद्यार्थी झूमवर किंवा मीटवर क्लास घ्यायचे. त्यात जसे अध्ययन होत होते, चर्चा होत होती, प्रश्न विचारले जात होते, त्यातून विचारांची देवाणघेवाण होत होती. ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांना खूप फायदे झाले आहेत. ज्यावेळी त्यांना कोणतीही समस्या आली आणि ती त्यांना मोबाईलवर टाकली तर त्यांना त्याचे अनेक प्रकारे उत्तर मिळते. त्याचबरोबर ते असाइनमेंट, नोट्स किंवा प्रोजेक्ट देखील एकमेकांना शेअर करू शकतात. त्याचबरोबर एखादा प्रोजेक्ट बनवण्यासाठी नवनवीन आयडिया देखील त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून मिळत असतात. धन्यवाद.